नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 60. व्रतस्थ नाईकबुवा रामदासी आणि उधळलेल्या राणीगुडीला घातलेलं रेवास्नान. चितळे मैया यांचा आश्रम सोडून जाता जाता त्यांनी सांगितलं की पुढे शमशाबाद गावामध्ये एक रामदासी बुवा 13 कोटी रामनामाचा जप करत बसलेले आहेत. त्यांचं दर्शन अवश्य घेऊन जा. हे ध्यानामध्ये ठेवून काठाकाठाने मार्गक्रमणा सुरू केली. मैयाकाठी एका छोट्याशा 10 बाय 10 आकाराच्या कोठीमध्ये पिंपरी चिंचवड येथील मूळ रहिवासी असलेले नाईकबुवा रामदासी म्हणून एक जण आहेत. ते 13 कोटी रामनाम जपाच्या अनुष्ठानासाठी बसलेले होते. त्यांचं मौन अनुष्ठान होतं. म्हणजे दिवसभर ते रामनामाचा जप करत आणि त्या काळामध्ये ते बोलत नसत. सायंकाळी 7:30 नंतर त्यांचं मौन समाप्त व्हायचं. रामदासी बुवा गोरेपान आणि तेजस्वी होते. एकूणच तपश्चर्येमुळे झळकणारं तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. मी आतमध्ये जाण्यापूर्वी दारात उभे राहून नर्मदे हर, जय जय रघुवीर समर्थ असा पुकारा केला. त्यांनी खुणेनेच मला आतमध्ये येण्याचा इशारा केला. झोळी उतरवली आणि त्यांना दंडवत प्रणाम केला. त्यांनी शेजारी बसण्यासाठी आसन लावायची सूचना केली. समोर सातारा येथील गोंदवले गावातील थोर संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची तसबीर लावलेली होती. शेजारी श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचा फोटो होता. तसेच आनंदसागर महाराज यांची देखील प्रतिमा होती. या तीनही संतांनी नर्मदेकाठी तपश्चर्या केलेली आहे. विशेषतः रामदासी संप्रदायातले एक प्रमुख संत म्हणून गणले गेलेले गोंदवलेकर महाराज हे त्यांच्या नामप्रेमासाठी प्रसिद्ध आहेत. अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण भारतभर फिरून रामनामाचा प्रचार केलेला त्यांच्यासारखा दुसरा संत सापडणे कठीण आहे. कोणीही काहीही सल्ला मागितला तरी केवळ नाम घ्या असे एकच उत्तर महाराज देत असत. समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या बालपणी नाशिकजवळच्या टाकळी इथं कठोर तपस्या करून 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण केला होता व तो जप सिद्ध झाल्यावर साक्षात प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिले अशी समकालीन कागदपत्रांमध्ये नोंद आहे. त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी तुला हवा तो वर माग असे सांगितल्यावर रामदास स्वामी म्हणाले होते, जप होता 13 कोटी साक्षात भेटेल जगजेठी असा आशीर्वाद किंवा असे अभिवचन आम्हाला द्या. अर्थात जो कोणी 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण करेल त्याला रामरायाचे दर्शन झाले पाहिजे असा वर त्यांनी द्यावा असं ते मागणं होतं. आणि त्यानंतर त्याप्रमाणे खरोखरच अनेक साधकांनी 13 कोटी रामनाम जप पूर्ण करून प्रभू रामचंद्रांचं दर्शन मिळवलं. नाईकबुवा मौनामध्ये असल्यामुळे आता निघावे असा विचार करून मी उठू लागलो. त्यांनी मला खुडेनेच बसण्याचा इशारा केला. बाहेर काही माणसं गप्पा मारत बसली होती. बुवांनी घंटा वाजल्याबरोबर त्यातला एक माणूस पळत आला. त्याला रामदासी बुवांनी चहा करण्याची सूचना खुणेने केली. त्याने लगेचच बाहेर 3 दगडांची चूल मांडून चूल पेटवली आणि आतून पातेलं नेऊन मस्तपैकी 3-4 कप काळा चहा बनवला. सकाळची थंडी पडलेली होती त्यामुळे तो चहा खूपच आवश्यक होता. चहा पिऊन झाला. आता निघावं म्हणून मी उठू लागलो तर बुवांनी मला पुन्हा एकदा बसण्याची सूचना केली. मी ते कित्येक तास बसू शकलो असतो, परंतु महाराज मौन असल्यामुळे बसून करायचं काय असा मुख्य प्रश्न माझ्यापुढे होता. मी महाराजांना विचारले, जर आपली हरकत नसेल तर श्री क्षेत्र गोंदवले इथं उपासनेमध्ये गायली जाणारी काही भजने गाऊ का? नुसते गोंदवले असं नाव काढल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळले. त्यानंतर मग मी गोंदवलेकर महाराजांच्या समाधीसमोर म्हटली जाणारी सर्व भजने म्हटली. या ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला किंवा दीन हाका मारी, स्वामी माझा पाहिला या माणगंगा तेरी, धन्यजगी या गुरुवर्य हे मारुती अवतार, ही सगळी प्रसिद्ध पदं म्हणून झाल्यावर महाराजांची आरती देखील म्हटली. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, नमितो तवपदी संहरी माया. नाईकबुवा रामदासी मौनामध्ये होते, परंतु डोळ्यांचे मौन नसल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना अखंड वाहत राहिल्या. साधारण 1.5 तास झाल्यावर त्यांनी घड्याळाकडे पाहिले आणि आता तू निघू शकतोस अशी सूचना मला कोणीनेच केली. जाण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांचा क्रमांक माझ्या वहीमध्ये लिहून दिला. आता हरदा जिल्हा सुरू झालेला होता. मी अतिशय वेगानं पुढे निघालो. मौनामध्ये असलेल्या माणसाशी आपण काय बोलणार, परंतु असे असून देखील इथे 1.5 तास मोडलाच आहे, त्यामुळे पुढे वेगात चालून ते अंतर तोडावे असा साधा विचार डोक्यात चालू होता. काठाकाठाने निघालो होतो. वाळूचा किनारा, मग मातीचा, मग चिखलाचा असे क्रम सुरू होते. आता मी गोयत नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये पोहोचलो होतो. इतक्यात माझं लक्ष दूरवर साधारण 200 मीटर अंतरावर चाललेल्या एका घटनेने वेधले. उजव्या हाताला शांतपणे वाहणारी नर्मदामाई होती, तर डाव्या हाताला गोयत गावाकडे जाणारा मातीचा मोठा चढ होता. या चढावरून एक इसम घोड्यावर बसून त्या घोड्याला खाली आणण्याचा प्रयत्न करत होता आणि घोडा प्रचंड उड्या मारत त्या इसमाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत होता. घोड्याची एकंदर देहबोली पाहिल्यावर माझ्याच लक्षात आलं की हा घोडा काही करू शकतो. त्यामुळे मी धावतच त्या दिशेला निघालो. आवाजाच्या टप्प्यात आल्यावर मी त्या माणसाला आवाज देऊ लागलो. त्याने माझ्याकडे पाहिल्याबरोबर घोडा देखील माझ्या दिशेला वेगाने धावू लागला. घोडा अतिशय संवेदनशील प्राणी असतो.
वरती बसलेला घोडेस्वार ज्या दिशेला मान वळवेल त्या दिशेला घोडा देखील वळतो, इतका त्या पाठीचा कणा संवेदनशील असतो. या घोड्याला नर्मदेकडे जायचं नव्हतं हे मला स्पष्टपणे दिसत होतं आणि त्या मालकाला घोड्याला वर जाऊ द्यायचं नव्हतं हे देखील त्याला कळलं होतं. त्यामुळे मध्यम मार्ग म्हणून घोडा माझ्या दिशेने आला. मी दंड लपवला आणि पटकन पुढे जाऊन त्याचा लगाम धरला, कारण दंड बघितल्यावर घोडा अजून घाबरला असता. मी लगाम धरल्या धरल्या वरच्या माणसाने उडी मारली आणि मला म्हणाला, आता तुम्हीच हिला सांभाळा. मी थकलो. घोडीवर बसलेला मनुष्य उघडाबंब आणि घामाघूम झालेला होता. घोडी अजूनही उधळलेलीच होती. मी तिला हळूहळू शांत केलं. आमच्या घोड्याच्या भाषेत त्याला तसल्ली देणं असं म्हणतात. या माणसाचं नाव होतं भगतराम बाणा. जाट समाजाचा हा मनुष्य होता हे त्यांनीच मला सांगितलं. याचं गावामध्ये किराणा मालाचं छोटंसं दुकान होतं. या गावामध्ये बिष्णोई लोकांची मोठी वस्ती आहे. मूळ राजस्थानातले असलेले बिष्णोई लोक घोडेस्वारीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांकडे घोडे असतात. हा मात्र जाट समाजातला पहिला असा मनुष्य होता की ज्याने घोडा विकत घेतला होता आणि 2-3 दिवस झाले असल्यामुळं या घोड्याला अजून नर्मदेमध्ये स्नान त्यानं घातलं नव्हतं. याला घोडेस्वारीचा फारसा अनुभव नव्हताच. ते त्याची अवस्था पाहून मी ओळखले होते. माझ्या हातात घोडा इतका शांतपणे कसा काय उभा आहे हेच त्याला कळत नव्हते. मी घोडीसोबतच घोडेस्वाराला सुद्धा शांत केलं. त्याला कमंडलूमधलं पाणी प्यायला दिलं आणि त्याला सांगितलं की काही काळजी करू नकोस. तुझ्या या घोडीला आज मी स्वतः नर्मदा स्नान घालीन आणि घोड्याला स्नान कसं घालायचं हे देखील तुला शिकवेन. त्याला फार आनंद झाला. मी काही न सांगताच त्याच्या लक्षात आले होते की मला घोड्यांमधले थोडेफार ज्ञान असावे, कारण त्याशिवाय संपूर्ण घोडा कोणी अनोळखी माणसाच्या ताब्यात देत नाही. खरं म्हणजे भगतराम त्या घोडीला अक्षरशः घाबरला होता. राणी नावाची ही सुंदर काळी घोडी वयानं देखील तरुणच होती. प्रचंड शक्तीनिशी जेव्हा ती आलप करायची, म्हणजे पुढचे दोन्ही पाय हवेत घ्यायची, तेव्हा पाठीवर बसण्यासाठी इरकी वगैरे न टाकलेला भगतराम मोठ्या आवाजात आरडाओरडा करायचा आणि मैयाचा धावा करायचा. ती घोडी ज्या पद्धतीने खाली उतरण्यास विरोध करत होती ते पाहता तिने कधीही भगतरामला फेकून पोबारा केला असता. घोड्यांची एक स्वतःची नाजूक मानसिकता असते. त्यांचे वर्तन पतिव्रता स्त्रीप्रमाणे असते. एकदा एखाद्या व्यक्तीला मालक म्हणून त्यांनी स्थान दिले की त्याच्याशी ते कायमच एकनिष्ठ राहतात. इथे घोडी नवीन असल्यामुळे तिने अजून भगतरामचा मालक म्हणून स्वीकार केलेला नव्हता. त्यात नवीन वातावरण, नवीन गाव आणि नर्मदा नदीचं एवढं मोठं भव्य पात्र तिनं आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्यामुळे ती बिथरली होती. अशावेळी धाकधपटशा करून घोड्याला नवीन वातावरणात ढकलण्यापेक्षा प्रेमाने, अंजारून, गोंजारून नेलेलं कधीही चांगलं असतं. परंतु घोडा सांभाळण्याचा अनुभव नसल्यामुळं भगतरामला यातील फारसे काही माहिती नव्हते. म्हणजे हिच्यापूर्वी त्याने चेतन नावाचा एक घोडा सांभाळला होता, परंतु तो याने स्वतः कधी हाताळलाच नाही. आणल्यापासून आजारी राहिलेला हा घोडा लवकरच मरून गेला. मी माझा सामान शांतपणे एका बाजूला उतरून ठेवलं आणि घोड्याला कसं हाताळायचं याचं प्रशिक्षण भगतरामला द्यायला सुरुवात केली. घोड्याचं मानसशास्त्र, घोडेस्वाराचं मानसशास्त्र असे सर्व अगदी व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याला समजावून सांगितले. नुसते समजावून न सांगता समोर प्रत्यक्ष उदाहरणे त्याला दाखवली. राणी घोडीने क्षणात माझा मालक म्हणून स्वीकार केलेला होता. त्यामुळे मी जिकडे जाईल तिकडे लगाम न धरता ती माझ्या मागे येऊ लागली. हे पाहून भगतरामला मोठे आश्चर्य वाटले. मी त्याला सांगितले की आता गंमत पहा. हीच राणी घोडी जी तुला नर्मदेमध्ये जाण्यापासून रोखत होती ती आता स्वतः नर्मदेमध्ये जाते की नाही पहा. आणि मी हळूहळू नर्मदेमध्ये शिरू लागलो. आश्चर्य म्हणजे राणी देखील माझ्या मागे नर्मदेमध्ये आली. हळूहळू हुंगत हुंगत वास घेत पाण्याची चव चाखत तिने नर्मदेला स्पर्श केला आणि भगतराम बाणाला खूप आनंद झाला. प्रस्तुत लेखक आणि राणी घोडी गोव्यात घाटावर नर्मदा स्नान करताना आपण या चित्रामध्ये बघतोय. हीच ती राणी घोडी. आम्ही घोड्याला स्नान घालत असताना गावातील एक युवक तिथे आला आणि त्याने त्याचा व्हिडिओ घेतला. मी मित्राचा क्रमांक सांगितल्यावर त्याने तो व्हिडिओ पाठवून दिला. तो आपल्या वाचकांसाठी सोबत जोडतोय. गोव्यात घाटावर राणी घोडीला नर्मदा स्नान घालताना प्रस्तुत लेखक आणि भगतराम बाणा घोडी मालक यांचा व्हिडिओ आपण आता बघूया. IVF प्रोसेस में 100% ट्रांसपेरेंसी के साथ प्रोजेनेसिस फर्टिलिटी। माफ करा, हे चॅनल मॉनिटाईज केलेलं नाही आहे, जाहिराती यूट्यूब लावतो. पहिल्यापासून बघूया. तुम्ही बघताय की राणी घोडी पहिल्यांदा ऐकत नाही. ती पाण्याच्या बाहेर यायचा प्रयत्न करते. भगतराम तिला मागून पाणी लावतो. पाण्यामध्ये घोडा लाथ मारत नाही. ती बाहेर चालली आणि मी तिला धरून ठेवली. तिला लक्षात आणून दिलं की बाहेर जायचं नाही आपल्याला. आता भगतरामच्या ताब्यात घोडी दिली. ती बाहेर जायचा प्रयत्न करणार होता 100%. तेव्हा तीच ऐकत नाही त्याला. आता मी फक्त हाताचा इशारा करून तिला थांबली बघा. ते तर पुढे येणार नाही. घोड्या इतके संवेदनशील असतात. केवळ हाताने थांब म्हणल्यावरती उभे राहील.
बरं मी तिच्या तोंडावर पाणी मारतोय तरी ती मारून घेते. तर असे हे घोडे असतात मजेशीर. वरील व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की नर्मदा स्नान करताना बाहेर जाण्याचा प्रयत्न करणारी राणी घोडी केवळ हाताचा इशारा करून कशी जागेवर स्तब्ध उभी राहते. टिप: नर्मदा परिक्रमेमध्ये कोणीही परिक्रमावासींनी घोड्याला हात लावायचा प्रयत्न शक्यतो करू नये. घोड्याने घेतलेला चावा किंवा घातलेली लाथ प्राणघातक ठरू शकते. किमान अस्थिभंग झाल्यामुळे परिक्रमा खंडित होऊ शकते. प्रस्तुत लेखकाला घोडेस्वारीची अत्यंत आवड असून घोड्यांना शिकवणं हे त्याचं अधिक आवडीचं काम आहे. गेली 18 वर्ष घोडेस्वारीचा व्यापक अनुभव गाठीचे आहे. तसेच घोड्यांचे भारतभरातील विविध बाजारात आवड म्हणून त्याचे जाणे-येणे असते. स्वतः देखील हौस म्हणून घोडे पाळून झालेले आहेत. तरी कृपया कुठल्याही जनावरापासून परिक्रमेत 4 हात लांबच राहिलेले उत्तम, ही सर्वांना नम्र प्रार्थना. आता घोड्यांचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. घोडा हा प्रस्तुत लेखकाचा जीव की प्राण असल्यामुळं त्याच्यापासून अधिक काळ लांब राहता येणं शक्य नव्हतं. परंतु हे मैयाला कसं कळलं हा खरा संशोधनाचा विषय आहे. एका ठराविक अंतरानं परिक्रमेमध्ये मला घोडे भेटत राहिले. माझ्यासोबत मुक्कामी भेटणाऱ्या परिक्रमावासींना मी जेव्हा सांगायचो तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचं. कारण त्या कोणालाही कधीही कुठेही घोडा नावाचा प्राणीच दिसला नाही. आहे की नाही गंमत? या विषयाची मला किती प्रीती आणि गती आहे हे वाचकांना कळावं म्हणून काही छायाचित्र आपल्याला सोबत जोडतो आहे. भारताच्या राष्ट्रपती भवनातले काही अश्व आपण बघतोय. सोबत प्रस्तुत लेखक. राष्ट्रपतींचे अंगरक्षक किंवा प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड हे भारतातले सर्वोत्तम सैनिक आणि घोडेस्वार असतात. साधारण त्या घोड्याची उंची आणि डोक्याचा आकार किती हे तुम्हाला मी हाताने दाखवतोय. हे भारतातले सर्वोत्तम ब्रीडचे घोडे असतात. हे सगळे घोडे एकसारखे दिसतात पण हे वेगळे घोडे आहेत. घोड्याला ही कृती फार आवडते. हे तुम्ही करू शकत असाल तर घोडा तुम्हाला शरण गेल्याचं ते प्रमुख लक्षण असतं. आपल्या लाडक्या व्हीनस नावाच्या अश्वासह प्रस्तुत लेखक आपण बघतोय. हा पण एक सुंदर असा अश्व आहे. हसतोय. हे मेरठला RVC रिमाउंट वेटरनरी कॉप्स मधला घोडा आहे. महाविद्यालयीन जीवनापासून अश्वप्रेम जोपासणारा प्रस्तुत लेखक आपण बघताय. हा खूप जुना फोटो आहे. हा त्याहून जुना फोटो आहे. तुमच्या हाताची रेष आणि घोड्याच्या लगामाची रेष जर सरळ रेषेत असेल तर तुम्हाला फार कष्ट कमी पडतात. या चित्रात तुम्हाला दिसतंय की लेखकाचे हात आणि घोड्याचा लगाम एका सरळ रेषेत आहे. हा एक अश्व जुना फोटो. घोड्याच्या जातीतले खच्चर सगळेच प्राणी खूप सुंदर असतात. अश्वकुळातले हिमालयातल्या खच्चर किंवा खेचर या प्राण्यासोबत आपण बघतोय प्रस्तुत लेखकाला. हे चालवायला पण खूप मजा येते. अजून एक अश्व आहे. सांगायचं तात्पर्य इतकंच की घोडा हाताळण्याचा अनुभव असल्याशिवाय त्याच्याजवळ जाणं हे घातक आणि धोकादायक ठरतं. कसं हे पहा. असं प्रस्तुत लेखकाला घोड्यांनी अनेक वेळा फेकलेलं आहे, पाडलेलं आहे, आपटलं आहे, तोडलं आहे. अशाच एका अश्वामुळे झालेला अस्थिभंग त्याला दाखवताना प्रस्तुत लेखक आपण बघताय. हा अस्थिभंग बरा होण्यापूर्वीच परिक्रमा उचलल्यामुळं त्याच्या वेदनेचा फार त्रास मला सुरुवातीला व्हायचा. कारण दंड कमंडलू धरायला लागायचं. परंतु पुढे मैयाच्या कृपेनं ती वेदना कायमची शमली. आपण अनेक चित्रामध्ये बघू शकाल की माझ्या उजव्या हाताची करंगळी ही थोडीशी वाकलेली आपल्याला दिसेल. कारण ती अजून हाड जुळून यायच्या आधीच मी परिक्रमा चालू केली होती. घोड्याच्यावर बसलेला असताना हाताळण्याची एक पद्धत वेगळी असते आणि त्याच्यासोबत असताना त्याला हाताळण्याची एक वेगळी पद्धत आहे. सोबत असताना घोड्याला शांत करणं ही एक खूप वेगळीच पद्धत आहे. घोडा हा अतिशय संवेदनशील, चाणाक्ष, चपळ आणि शक्तिमान असा प्राणी आहे. प्रस्तुत लेखकाचं दक्षिण भारतातलं घर आणि राणी घोडी पाळलेली आपण बघतोय. राणी घोडीचं प्रशिक्षण सुरू होतं. घोडेस्वारांना पायाचा चवडा डावीकडे वळवला की राणीने तिच्या पायाचा चवडा किंवा खूर डावीकडे वळवणं अपेक्षित होतं. ते जमल्यावर काढलेलं हे चित्र आहे. मी बघा पाय बाहेर काढला आहे. त्याच्याबरोबर राणीने देखील तिचा पाय बाहेर काढला आहे. हा तिच्या प्रशिक्षणाचा भाग चालू होता. प्रस्तुत लेखकानं तमिळनाडू इथं सांभाळलेली आणि शिकवलेली सुंदर अशी राणी घोडी. हीच ती राणी. नुसता हाताने थांब असा इशारा केल्यावर ही गोव्यातमधली राणी कशी थांबली हे बघत रामबाणाला मी शिकवलं. नंतर घोड्याचा खरारा कसा करावा, आंघोळ कशी घालावी हे सगळं त्याला शिकवलं नारळाच्या शेंडीने. मी राणी घोडीवर बसावं असा आग्रह भगतरामने केला होता. पण हा घोडा देखील एक वाहनच आहे त्यामुळे त्याच्यावर बसलो नाही.
परिक्रमेच्या नियमात वाहनाचा आधार घेणं मान्य नाही. भगतराम बाणाकडून स्वतः संपूर्ण आंघोळ घालण्याची प्रक्रिया मी करून घेतली. मगच आम्ही बाहेर पडलो. घोड्याची शक्ती अफाट असते आणि तो आपल्याला काहीच करू शकतो, काहीही करू शकतो हे डोक्यात ठेवूनच त्याच्याशी वागावं लागतं. आणि काही झालं तरी आपण त्याला घाबरत नाही हे त्याला समजून सांगावं लागतं. पण बघा की तसं भव्य दिव्य अश्व आहे, त्याच्यापुढे निर्भयपणे गेल्यावर तो आपल्याला काही करत नाही. नर्मदा मातेला माझं अश्वप्रेम कळलं हे मात्र खरं. पुढे देखील वेळोवेळी पुढच्या लेखातून मला रेवादाटके भेटलेले असे अनेक घोडे भेटणार आहेत. तुर्ताला हे अश्वपुराण आपण इथेच समाप्त करूया. अश्वशक्ती ही यशोबलम. राणी घोडीला मनासारखी आंघोळ घालून झाल्यावर मी बाहेर आलो आणि अंग पुसून वस्त्र धारण करून पुढे निघणार इतक्यात भगतरामने विनंती केली की कृपया त्याच्या घरी चहा घेण्याकरता यावे. परिक्रमेमध्ये कोणत्याही अन्नपदार्थासाठी कोणाला नाही म्हटलं की काय होतं हे आता पक्क ठाऊक झालेलं असल्यामुळं गुपचूप त्याच्या मागे निघालो. भगतरामला सांगितलं की घोडीला पकडू नकोस, तिचं तिला येऊ दे. बाहेर आलेल्या तिने वाळूमध्ये मस्तपैकी लोळण घेतली. असा मोकळेपणा तिला खूप वर्षांनी मिळाला असावा. ही वाळू लगेच निघते, त्यामुळे पुन्हा आंघोळ घालायची गरज नाही असे त्याला सांगून मग आम्ही सारे निघालो. भगतराम पुढे, त्याच्या मागे मी आणि आमच्या मागे काहीही न करता आपणहून चाललेली राणी घोडी. आमची मिरवणूक गावकरी बघत होते. भगतरामचं घर आणि दुकान नदीपात्रापासून तसं जवळ होतं आणि समोरच त्यानं तबेला केलेला होता. जय बाबा रामदेव किराणा गोयतगाव असं त्याच्या दुकानाचं नाव. तबेल्यामध्येच बसलो आणि त्याने चहा मागवला. त्याला तबेला कसा ठेवावा आणि अन्य काही सूचना सांगितल्या. चेतन घोडा कशामुळे गेला असेल याची कल्पना त्याला दिली. आता भगतराम त्याचा अनुभव मला सांगू लागला. तुम्हाला मराठी भाषेमध्ये अनुवाद करून सांगतो. भगतराम बाणा हा जाट समाजाचा असल्यामुळं गावामध्ये अल्पसंख्य होता. गावामध्ये बिश्नोई समाजाची लोकसंख्या अधिक होती. आज इतके तुकडे आपल्या देशाचे झालेले पाहूनसुद्धा आपण हिंदू म्हणून एकत्र राहत नाही हे किती दुर्दैव आहे पहा. परंतु बिश्नोई समाजाचे लोक घोडे पाळतात आणि तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे अशी त्यांची धारणा असते असं मला भगतराम म्हणाला. ह्याला कधीतरी कोणीतरी घोड्यावरून बोललेलं असल्यामुळं ह्यानं असं ठरवलं होतं की आता आपण स्वतःचा घोडा घ्यायचा. परंतु घोडेस्वारीचं ज्ञान नसल्यामुळं याचा एक घोडा गेला आणि हा दुसरा होता. आता या घोडीला नर्मदा स्नान घालून तिला पवित्र करावे असा स्वाभाविक विचार याने केला व घोडीला घराबाहेर काढले. परंतु जसा हा घोडीवर स्वार झाला तसे तिने नखरे करायला आणि फेकाफेकी करायला सुरुवात केली. याच्या नशिबाने हा कसाबसा तग धरून वरती बसून राहिला होता. परंतु याला घोडेस्वारी फारशी येत नसल्यामुळे याला कधी एकदा आपण घोडीवरून खाली उतरतो असं झालं होतं. तशातच घोडीने मोकळा रस्ता दिसला म्हणून मैयाच्या दिशेने याला पळवत नेलं. परंतु समोरचं भव्य पात्र बघून ती बिथरली आणि घाबरून पुन्हा उलटे वळू लागली. भगतरामने विचार केला, आता इथवर आली आहे तर हिला मैयापर्यंत नेऊयातच. हे सर्व चालू असताना गावातील लोक याची मजा बघत होते. भगतराम बाणाने मनोमन मैयाची प्रार्थना केली की मैया काय वाटेल ते कर, परंतु मला या घोडीवरून खाली पाडू नकोस. कारण मी जर घोड्यावरून खाली पडलो तर तो माझा अपमान सारे गावकरी बघतील आणि त्यांचा सिद्धांत सिद्ध होईल की अन्य समाजाच्या लोकांना घोडा सांभाळायच्या भानगडीत त्यांनी पडू नये. मैया मला वाचव, एखादा घोड्याचा जाणकार पाठव, मला सोडव, सुरक्षित खाली उतरव. असा विचार खरोखरीच त्याच्या मनामध्ये येऊन गेला आणि इतक्यात मी हा प्रकार पाहिला आणि धावतच मदतीला आलो. आता मला कळालं की नाईकबुवांनी मला 1.5 तास का रिकामच बसून ठेवलं. कदाचित तिथून मी लवकर निघालो असतो तर हा प्रसंगच मला पाहायला मिळाला नसता. मी तसाच पुढे निघून गेलो असतो आणि इकडे मागे गावापुढे बिचाऱ्या भगतरामची नाचक्की झाली असती. हा प्रसंग पाहिल्यावर तुम्हाला नर्मदा माता कशा प्रकारे कार्यरत आहे याची थोडीशी कल्पना येईल. पुढे कोणाचे कुठे काय होणार आहे हे तिला आधीच माहिती असल्यामुळं ती तुमच्या हृदयांतरी योग्य ती स्फूर्ती, योग्य ती प्रेरणा, योग्य ती इच्छा योग्य वेळी योग्य प्रकारे निर्माण करते आणि योग्य प्रकारे पूर्ण देखील करते. अशी महायोगिनी आपली नर्मदा मैया आहे. भगतराम माझ्या मागे लागला की तुम्ही आता राणी घोडीला घेऊन जा आणि उरलेली परिक्रमा हिच्यावर बसूनच पूर्ण करा. याने 2 गोष्टी साध्य झाल्या असत्या. एक म्हणजे माझी परिक्रमा वेगाने पूर्ण झाली असती आणि दुसरी गोष्ट राणी घोडीचं उत्तमपैकी प्रशिक्षण झालं असतं जे त्याला हवं होतं. परंतु वाहनाने परिक्रमा करण्याचा माझा कुठलाही विचार सध्या नाही हे त्याला नम्रपणे व ठामपणे सांगून मी त्या अस्वस्थाला आश्वासन देऊन आश्वस्त केलं की पुन्हा कधी त्याला घोड्यावर परिक्रमा करायची इच्छा झालीच तर मी त्याच्यासोबत अश्वारूढ होऊन उपस्थित असेल. इति श्री रेवाखंडे गोयतग्रामे भगतरामस्य राज्ञी अश्वपुराणं संपूर्णं. श्री नर्मदार्पणमस्तु. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.